महादेवी परत यावी ही सर्वांचीच इच्छा आहे असं वक्तव्य फडणवीसांनी केले। हत्तीण परत आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार पाहायला मिळतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक संपन्न झाली। नांदणी मठाचे प्रतिनिधी सुद्धा या बैठकीला उपस्थित होते। राज्य सरकार पूर्ण ताकदीने नांदणी मठासोबत आहे असं देखील फडणवीस म्हणाले। तर आजच्या बैठकीत मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। ती नेमकी 48 तास प्रवास केल्यानंतर तिथं पोहोचल्यावर अनफिट कशी झाली, तिला मल्टिपल फ्रॅक्चर कसं झालं, संधिवात कसा आला, या प्रश्नाचं उत्तर वनताराकडून शासनानं घ्यावं अशी मागणी केली। एकूणच वनतारा आणि पेटा हे दोन्ही संशयाच्या भोवऱ्यात आहेत। त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की या माधुरी हत्तीच्या निमित्तानं पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टामध्ये रिव्ह्यू पिटिशन मठाच्या माध्यमातून करण्यात यावं आणि महाराष्ट्र सरकार त्याला इंटरव्हेन्शन त्याच्यामध्ये पार्टी विल इंटरव्हेन्शन पिटिशन दाखल करेल आणि ही सर्वसामान्य जनतेची जी काही जनभावना आहे ती महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून सुद्धा आम्ही मांडू। सुप्रीम कोर्टात जाण्याशिवाय पर्याय नाही। HPC पुढे जाऊन त्याचा मार्ग निघणार नाही आणि म्हणून मठसंस्थान हे सुप्रीम कोर्टामध्ये जाईल। सरकार सकारात्मक बाजू तिथं मांडेल असं आम्ही सरकारला विनंती केलेलं आहे। आम्हाला तीच अपेक्षा सरकारकडून आहे, कारण की सरकारच्या वन खात्याचे रिपोर्ट जे आहेत त्या रिपोर्टवरच HPCनं निर्णय घेतला, सुप्रीम कोर्टानं त्याच्यावर शिक्कामोर्तब केला। त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये गव्हर्नमेंटची भूमिका, सरकारच्या वन खात्याची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची असणार। ही भूमिका जर सक्षमपणे सरकारनं मांडली सुप्रीम कोर्टात तरच हा हत्ती मिळायला आम्हाला मदत त्या ठिकाणी होणार आहे। अत्यंत महत्त्वपूर्ण घडामोड आज त्या ठिकाणी घडली। सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी राज्य शासन म्हणून यामध्ये पार्टी होण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे। याच्यापूर्वी पेटा ही एक पार्टी होती आणि मठ ही एक पार्टी होती, पण आता मठाबरोबर महाराष्ट्र शासन सुद्धा याच्यामध्ये पार्टी होईल। आणि जे पेटाला तक्रारीमध्ये आहे की याच्यासाठी एन्क्लोजर किंवा त्याचे हेल्थ रिझनसाठी त्यांनी त्या ठिकाणी हाय पॉवर कमिटीकडे मागण्या केल्या होत्या, ह्या सगळ्या फॅसिलिटीज राज्य शासनाच्या वतीनं उभ्या करण्याचा निर्णय सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी घेतला आहे की जेणेकरून त्याचं संवर्धन, संगोपन आणि त्याच्यावर योग्य ते उपचार खऱ्या अर्थानं होण्याच्या दृष्टिकोनातनं हा निर्णय झाला। आणि निश्चितच कोर्टामध्ये सुद्धा शासन या पद्धतीचा सुतोवाच करणार आहे की ही जबाबदारी शासन घ्यायला तयार आहे। माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी मठाच्या सर्व स्वामीजींना आणि सर्व विश्वस्तांना आश्वासित केले की शासन म्हणून आम्ही मठाबरोबर आहोत, जनभावनेबरोबर आहोत। वैद्यकीय अधिकारी आणि वनताराचे अधिकारी, पेटाचे अधिकारी म्हणून ती व्यवस्था त्याच मठामध्ये उभं करण्याची भूमिका आता शासनाने पॉझिटिव्हली त्या ठिकाणी दाखवली आणि ह्या सगळ्या निर्णयात पॉझिटिव्ह शासन माननीय फडणवीस साहेब, मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी दिसत आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।